नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 18 ध्वनीची निर्मिती या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये ह्याच पाठाचा अभ्यास केला. काय पाहिलं आपण? तर ध्वनीची उच्च नीचता म्हणजे काय, ध्वनीची पातळी, ध्वनीची तीव्रता याच्याविषयी आपण माहिती पाहिली. आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? तर श्राव्य ध्वनी. ध्वनीचे प्रकार आहेत दोन, श्राव्य ध्वनी आणि अवश्राव्य ध्वनी. तर श्राव्य ध्वनी म्हणजे काय, अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, आणि अजून आपण पाहणार आहोत श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय आणि श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग काय आहेत, हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, ध्वनीचे प्रकार दोन आहेत. एक श्राव्य ध्वनी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑडिबल साऊंड. काय म्हणतात? तर ऑडिबल साऊंड. आणि अवश्राव्य ध्वनी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फ्रासोनिक साऊंड. काय म्हणतात? तर इन्फ्रासोनिक साऊंड. कळलं? मग आता आपण श्राव्य ध्वनी म्हणजे काय ते पहिलं पाहूयात आणि मग नंतर आपण अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय ते पाहूयात. तर श्राव्य ध्वनी म्हणजे काय मुलांनो? तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असलेल्या वारंवारितेचा ध्वनी मनुष्यास ऐकू येतो. कळलं काय? तर मनुष्यास 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असलेल्या वारंवारितेचा ध्वनी ऐकू येतो. म्हणून 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ वारंवारिता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात? श्राव्य ध्वनी असे म्हणतात. आपल्या कानाला तोच ध्वनी ऐकू येतो. कळलं? आता श्राव्य ध्वनी म्हणजे काय? ऑडिबल साऊंड म्हणजे काय? तर मनुष्यास 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असलेल्या वारंवारितेचा ध्वनी ऐकू येतो. म्हणून 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ वारंवारिता असलेल्या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. आपल्या कानाला तोच ध्वनी ऐकू येतो. मग कळलं तुम्हाला श्राव्य ध्वनी म्हणजे काय? आता आपण काय पाहणार आहोत? तर अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय. कळलं? अवश्राव्य ध्वनीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मुलांनो? तर इन्फ्रासोनिक साऊंड. काय म्हणतात? इन्फ्रासोनिक साऊंड. मग आता मला अवश्राव्य ध्वनीबद्दल मी तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही विचारते, तुम्ही मला त्याची उत्तरं द्या. तुमच्या दोन्ही हातांची जेव्हा तुमच्या हालचाल होते मुलांनो, तेव्हा तुम्हाला त्याचा आवाज येतो का रे? येतो? आपल्या हाताची जेव्हा आपल्या हालचाल होते तेव्हा आवाज येतो का? तर नाही आवाज येत ना. आणि झाडांवरून जेव्हा पानं पडतात त्याचा आवाज येतो का? तर नाही येत. मग आता तुम्ही एक कृती कराल का? तर तुम्ही काय अशी कृती करा की 3 ते 4 म्हणजे एका सेकंदामध्ये 3 ते 4 दोलनं पूर्ण होतील असा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीचा म्हणजे दोलकाला झोका द्या. काय पूर्ण होतील? तर 3 ते 4 दोलने एका सेकंदामध्ये पूर्ण होतील असा झोका तुम्ही दोलकाला द्या. आणि मग आवाज कसा येतो त्याचं निरीक्षण करा. एकदम काळजीपूर्वक पहा आवाज येतो का त्या दोलकांचा. तर 3 ते 4 दोलक. काय? 3 ते 4 एका सेकंदामध्ये 3 ते 4 दोलक. मग त्या ध्वनीचा म्हणजे त्याची वारंवारिता किती असेल? तर ते 3 ते 4 हर्ट्झ. तो किती वारंवारितेचा ध्वनी असेल? तर 3 ते 4 हर्ट्झ वारंवारितेचा ध्वनी असेल. परंतु आपल्याला तर माहिती आहे मनुष्याचा, आपण आताच बघितलं ना श्राव्य ध्वनी, मनुष्य 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान असलेल्या वारंवारितेचा ध्वनी ऐकू येतो. मग हा तो दोलकांचं हे किती आहे? किती वारंवारतेचा ध्वनी आहे तो दोलकांमधून आलेला आहे. आपण जेव्हा दोलकाला हे दिला, झोका दिला, तेव्हा 3 ते 4 हर्ट्झ वारंवारितेचा ध्वनी निर्माण झाला दोलकांमधून, त्या दोलनामधून. म्हणजे तो ध्वनी आपण ऐकू शकतो का? तर नाही. 20 हर्ट्झ पेक्षा जो ध्वनी कमी असतो तो तो ध्वनी ऐकू मनुष्याला येत नाही. म्हणजे त्याच ध्वनीला काय म्हणतात? तर अवश्राव्य म्हणतात. आता आपण मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की दोन्ही हातांची हालचाल होते, पानं पडतात, ते पण आपल्याला हालचाल होते, पण तो आवाज ऐकू येतो का आपल्याला? तर तो आवाज ऐकू येत नाही. तो अतिशय कमी वारंवारितेचा आवाज असतो. म्हणजे तो 3 ते 4 हर्ट्झ. आपण आता दोलकाचं पण पाहिलं तर तो आवाज किती होता? तर 3 ते 4 वारंवारितेचा ध्वनी असतो. मग 3 ते 4 हर्ट्झ वारंवारितेचा ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. मनुष्य 20 हर्ट्झ पेक्षा कमी असलेला आवाज ध्वनी 20 हर्ट्झच्या वारंवारिता असलेला ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. मग अशा ध्वनीला काय म्हणतात? तर अवश्राव्य ध्वनी असे
म्हणतात. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, आता आपण व्याख्या बघूया त्याची. इन्फ्रासोनिक साऊंड, ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते असा ध्वनी आपणास ऐकू येत नाही. म्हणून 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात, तर अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. असा ध्वनी कोणाला ऐकू येतो, तर पाणघोडा, गेंडा, व्हेल, मासे, हत्ती असा ध्वनी ह्या प्राण्यांना ऐकू येतो. म्हणजे ते काढू पण शकतात आणि ऐकू सुद्धा शकतात. कळलं? तर अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात, तर अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. आणि श्राव्य ध्वनी म्हणजे काय, तर मनुष्यास 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असलेल्या वारंवारतेचा ध्वनी ऐकू येतो. आणि म्हणून 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ वारंवारता असलेल्या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात. कळलं? श्राव्य ध्वनी आणि अवश्राव्य ध्वनी हे ध्वनीचे 2 प्रकार आहेत. समजलं मुलांनो? आता आपण काय पाहिलं, तर श्राव्य ध्वनी म्हणजे काय, अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय. आता आपण काय पाहणार आहोत, श्राव्यातीत ध्वनी. काय, श्राव्यातीत ध्वनी त्याला म्हणतात स्वनात. अजून काय म्हणतात, तर स्वनातीत ध्वनी. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, अल्ट्रासोनिक सुपरसोनिक साऊंड. काय, अल्ट्रासोनिक सुपरसोनिक साऊंड. मुलांनो, आता आपण पाहिलं की श्राव्य ध्वनी म्हणजे काय, तर मनुष्यास 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान जे वारंवारता असलेला ध्वनी मनुष्य ऐकू शकतो. आणि अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी असलेला ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. मग आता आपण काय पाहणार आहोत, श्राव्यातीत ध्वनी. मुलांनो, 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात माहिती, श्राव्यातीत ध्वनी म्हणतात. काय, तर 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी असे म्हणतात. म्हणजे आपण 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असलेला म्हणजे जी वारंवारता असलेला ध्वनी. मग असा ध्वनी आपण मनुष्य तर ऐकू शकत नाही. कळलं? अशा प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. मनुष्य कुठला ध्वनी ऐकू शकतो, तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचा आवाज. पण 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक असलेला वारंवारता असलेला ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. त्याला काय म्हणतात, तर श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. मुलांना माहिती आहे का, परंतु काही प्राणी असतात, म्हणजे उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, वटवाघूळ, डॉल्फिन हे प्राणी आहेत ना, हे काय, हा आवाज श्राव्यातीत आवाज हा ध्वनी म्हणजे श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. कळलं? हा ध्वनी ऐकू शकतात. कुत्रा, पुन्हा डॉल्फिन, वटवाघूळ. कळलं? आता श्राव्यातीत ध्वनी म्हणजे कळलं का, तर 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात, श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. आणि अशा प्रकारचा ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, परंतु कुत्रा किंवा डॉल्फिन, वटवाघळे हे प्राणी अशा प्रकारचा ध्वनी ऐकू शकतात. कळलं? मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, माणसाला ऐकू नाही येणार, म्हणजे आपल्याला ऐकू नाही येत 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक ध्वनी, म्हणजे जो वारंवारता असलेला ध्वनी आपल्याला ऐकू येतो का, नाही येत. मग असा ध्वनी कोणाला ऐकू येतो, तर ते आपण पाहूया. तर माणसाला ऐकू न येणाऱ्या अशा अवश्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकांशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झाले आहे. काय, तर माणसाला ऐकू न येणाऱ्या अशा अवश्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकांशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झाले आहे. कुत्री व इतर प्राणी यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्याची चाहूल श्राव्यातीत ध्वनीद्वारे लागते, असा एक समज आहे. याविषयी माहिती तुम्ही इंटरनेटच्या द्वारे मिळू शकता. आता मी तुम्हाला हे सांगितलं, मग तुम्ही पहा, इंटरनेट मध्ये जाऊन गुगलला सर्च करून तुम्ही पाहू शकता. कुत्री व इतर प्राणी यांना प्रत्यक्ष जेव्हा भूकंप होण्यापूर्वी त्यांना कळतं, म्हणजे त्यांची चाहूल श्राव्यातील ध्वनीद्वारे लागते, असाही एक समज आहे. कळलं? मग श्राव्यातीत ध्वनी म्हणजे कळलं की 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असलेला ध्वनी याला काय म्हणतात, तर श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. आणि अशा प्रकारचा ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. कुत्री, डॉल्फिन, वटवाघळे अशा पद्धतीचा म्हणजे हत्ती हे अशा पद्धतीचा अशा प्रकारचा ध्वनी ऐकू शकतात. कळलं?
मुलांनो, आता आपण श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय ते पाहिलं की नाही? श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय? तर 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारितेच्या ध्वनीला काय म्हणतात? तर श्राव्यातील ध्वनी असे म्हणतात. मग आता त्याचा उपयोग कुठे कुठे होतो? तर श्राव्यातील ध्वनीचा उपयोग बऱ्याच ठिकाणी होतो. आपण पाहूया. तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी होतो. काय? तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो. म्हणजे काय रे? सोनोग्राफी. शरीरातील भाग कशाने बघता येतात सांगा? आपल्या आतले शरीराचे भाग कशाने पाहतो? तुम्हाला कधी स्टोन वगैरे झाला आहे का? किडनी स्टोन वगैरे, तेव्हा आपण मग काय करतो? तर सोनोग्राफी करायला जातो. मग सोनोग्राफी करण्यासाठी म्हणजे जे शरीरातील आतील भाग पाहण्यासाठी ह्या श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. किंवा ज्या प्रेग्नंट बायका असतात तेव्हा त्याच्या बाळांची हालचाल कशी होते हे पण आपण सोनोग्राफीच्या साहाय्याने पाहतो. मग ते शरीरातील त्या सोनोग्राफीच्या म्हणजे ह्याच्यामध्ये श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. कळलं? अजून मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी सुद्धा होतो. काय? तर मेंदूत कधी कोणाच्या गाठ झाली तर ती कशाची गाठ आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. मुलांनो, धातूमधील दोष ओळखण्यासाठी सुद्धा होतो. काय? याचा श्राव्यातील ध्वनीचा उपयोग कशासाठी होतो? तर धातूमधील दोष ओळखण्यासाठी. पुन्हा रडार यंत्रणेमध्ये याचा सुद्धा उपयोग होतो. कशामध्ये? तर रडार यंत्रणेमध्ये श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी सुद्धा श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. समुद्राचे तळ किंवा जहाजांची स्थिती ओळखण्यासाठी सोनार म्हणजे काय? तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही पद्धत वापरतात. काय? तर समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी याचा वापर श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. मग कळलं तुम्हाला श्राव्यातील ध्वनीचे उपयोग काय आहेत? तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी, जे नाजूक दागिने असतात त्यांची स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. पुन्हा शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो. धातूमधील दोष ओळखण्यासाठी होतो. रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोनार ही पद्धत वापरली जाते. कळलं तुम्हाला श्राव्यातील ध्वनीचे उपयोग? मुलांनो, आता मला सांगा तुम्ही की ध्वनीच्या उच्च नीचतेचा आणि ध्वनीच्या वारंवारितेचा काय थेट संबंध आहे का? आपण ध्वनीची उच्च नीचता पाहिली. कळलं की नाही? मग ध्वनीच्या उच्च नीचतेचा आणि ध्वनीच्या वारंवारितेशी थेट संबंध आहे का? तर थेट संबंध आहे. जेव्हा वारंवारिता वाढली की ध्वनी वाढतो. वारंवारिता कमी झाली की तो ध्वनी कसा असतो? तो निश्चतम असतो. आपण मगाशी बघितलं ना, कंप पावणाऱ्या तारेचा जेव्हा ताण वाढतो तेव्हा काय होते? वारंवारिता वाढते आणि ताण वाढलेल्या तारेतून काय होतं? तर येणारा ध्वनी असतो हा उच्च असतो. आणि जेव्हा ताण आपण कमी करतो तेव्हा वारंवारिता सुद्धा कमी होते. आणि जेव्हा ताण म्हणजे वाढवतो तेव्हा येणारा जो ताण कमी असताना जेव्हा येणारा जो ध्वनी असतो तो कसा असतो? तर तो निश्चतम असतो. म्हणजे ध्वनीच्या उच्च निश्चतेचा ध्वनीच्या वारंवारितेशी संबंध आहे. वारंवारिता वाढली की ध्वनी वाढतो. वारंवारिता कमी झाली की ध्वनी निश्चतम असतो. मुलांनो, आपण आज काय शिकलो? काय पाहिलं? तर ध्वनीची उच्च नीचता म्हणजे काय ते आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. पण आजच्या भागामध्ये काय पाहिलं आपण? तर श्राव्य ध्वनी म्हणजे काय? तर श्राव्य ध्वनी म्हणजे काय? तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असलेल्या वारंवारितेचा ध्वनी मनुष्य ऐकू शकतो. त्याला काय म्हणतात? तर श्राव्य ध्वनी असे म्हणतात. आणि अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय? तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनी माणूस ऐकू शकत नाही. मग त्याला काय म्हणतात? अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. आणि आपण काय पाहिलं अजून? श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय? तर 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारिता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात? तर श्राव्यातील ध्वनी असे म्हणतात. समजलं? आपण एकूण या पाठात काय पाहिलं? तर ध्वनी म्हणजे काय? ध्वनीची निर्मिती कशी होते? ध्वनीचे आपण म्हणजे आयाम म्हणजे काय? दोलन गती म्हणजे काय? ध्वनीची उच्च नीचता म्हणजे काय? ध्वनीचे प्रकार पाहिले, श्राव्य ध्वनी आणि अश्राव्य ध्वनी. श्राव्यातील ध्वनी हे सुद्धा आपण पाहिलं. धन्यवाद.